आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अमीन पटेल आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नेमकं काय सांगाल, आज तुम्ही ही बैठक घेतली आहे, त्यामध्ये कोणकोणते निर्णय मांडणार आहात? बैठक सुरू आहे, पार्लमेंटरी बोर्डची स्टेटची बैठक सुरू आहे। एक साधक बाधक चर्चा होत आहेत आणि एक एक डिव्हिजनच्या सगळं त्यांच्या प्रभारी आहेत, त्यांच्या जिल्ह्याचा आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, फ्रंटलचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या खासदार आमदार आहेत, त्यांच्या बरोबर बोलून एक निर्णय घेत आहेत। तुम्ही बघितले आहेत की जे निवडणूकचा परिणाम आले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचा 41 नगराध्यक्ष निवडून आला, 1000 वर नगरसेवक निवडून आला। येणाऱ्या दिवसामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात का चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल। आगामी निवडणुका येत आहेत, तुम्ही महायुतीत जाण्याचा प्रयत्न करता? मुंबईमध्ये आम्ही एकटा जाणार आहोत। आम्ही निर्णय घेतलेला आहोत, आमचे पक्ष श्रेष्ठीने निर्णय घेतलेला आहे की मुंबईमध्ये आम्ही आमच्या बलावर चुनाव लढणार आहोत। दोन्ही ठाकरे बंधू आता 20 वर्षानंतर एकत्र आले, काय प्रभाव पडेल? म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत जाल तर कुठेतरी महापौर तुमचाच बसेल? आम्ही युबीटी आणि मनसेबरोबर आमची युती होणार नाहीत। आम्ही निर्णय केलेला आहोत, आम्ही एकटा जाणार आहोत। आमच्या स्वतःच्या बळावर आमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे नगरसेवकच्या निवडणूक लढण्यासाठी, आणि आम्हाला जे खालच्या पातळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताकद द्यायची आहे। म्हणजे मुंबईमध्ये एकला चलोचा नारा हा कायम आहे? नक्की कायम आहे। 2 दिवसामध्ये आमची यादी येणार आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई।